नमस्कार. एक साधा प्रश्न. वडिलोपार्जित मालमत्तेत मुलीचा हक्क मुलाच्या बरोबरीचा असतो का? तुम्हाला वाटेल हे सरळ आहे. पण याच एका प्रश्नावरून भारतात तब्बल 15 वर्ष एक मोठी कायदेशीर लढाई चालली. आज आपण त्याच प्रवासाचा आढावा घेणार आहोत, ज्याने कोट्यवधी महिलांच्या हक्कांची व्याख्याच बदलून टाकली. तर हाच तो प्रश्न आहे ज्याने आपल्या न्यायव्यवस्थेला अक्षरशः अनेक वर्ष गोंधळात टाकलं होतं. वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना मुलांइतकाच म्हणजे अगदी समान वाटा मिळायला हवा का? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी काही मूलभूत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी मालमत्ता हक्कांशी संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, मालमत्ता ना साधारणपणे 2 प्रकारची असते. एक असते वडिलोपार्जित मालमत्ता, म्हणजे जी आपल्या वडिलांना, आजोबांना, पणजोबांना वारसा हक्काने मिळालेली असते. आणि दुसरी असते स्वसंपादित मालमत्ता, म्हणजे जी एखादी व्यक्ती स्वतःच्या कष्टाने, कमाईने विकत घेते किंवा उभी करते. वारसा हक्काचे कायदे या दोन्हीवर वेगवेगळ्या प्रकारे लागू होतात आणि हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता एक खूप महत्वाचा शब्द आहे सहदायक किंवा कोपार्सनर. सहदायक म्हणजे अशी व्यक्ती जिला जन्माला आल्या आल्याच बाय बर्थ वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मिळतो. पण गंमत म्हणजे 1956च्या मूळ कायद्यानुसार कुटुंबातले फक्त पुरुष सदस्यच सहदायक असायचे. मुलींना जन्मापासून हा हक्क मिळत नव्हता. पण मग 2005 साली एक कायदा आला आणि त्याने हे सगळं चित्र बदलण्याचा एक मोठा प्रयत्न केला. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, 9 सप्टेंबर 2005. याच दिवशी हिंदू वारसा कायद्यात एक मोठी सुधारणा करण्यात आली. मालमत्ता हक्कांमध्ये समानतेच्या दिशेने हे खरंच क्रांतिकारक पाऊल होतं. तर या नवीन कायद्यामुळे नेमकं काय बदललं? खूप मोठे बदल झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मुलींनाही जन्मापासून मुलांसारखंच सहदायक मानलं जाणार होतं. त्यांना मालमत्तेत समान हक्क मिळणार होते. आणि सोबतच मालमत्तेवर काही कर्ज किंवा जबाबदारी असेल तर त्यातही समान वाटा उचलणार होत्या. पण गंमत बघा, ज्या कायद्याने सगळं स्पष्ट करायला हवं होतं त्यानेच एका मोठ्या कायदेशीर गोंधळाला जन्म दिला. आणि तो गोंधळ निर्माण झाला एका प्रश्नामुळे. कायद्याच्या शब्दांमुळे एक संभ्रम तयार झाला. प्रश्न असा होता की मुलीला जर तिच्या हक्कावर दावा करायचा असेल तर ज्या दिवशी हा कायदा लागू झाला म्हणजे 9 सप्टेंबर 2005 रोजी तिचे वडील जिवंत